नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विद्या समिती अंतर्गत ई कंटेंट डेव्हलपमेंट उपक्रम सन 2020-21. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरकारी कंपनीचे गुण याविषयीची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, सरकारी कंपनीचे गुण. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सुलभ स्थापना. विद्यार्थी मित्रांनो, या असणाऱ्या सरकारी कंपनीची स्थापना ही सुलभ होत असते. म्हणजे अशा असणाऱ्या कंपनीमध्ये भागभांडवल जे आहे ते 51% जास्त भागभांडवल हे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी या ठिकाणी गुंतवलेले असते. अशा असणाऱ्या कंपनीची स्थापना करणे सहज आणि सोप्या पद्धतीत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच प्रशासकीय निर्णयाद्वारे कंपनी कायद्यानुसार या ठिकाणी या कंपनीची स्थापना होत असलेली आपल्याला दिसून येते. कंपनी कायदा 2013 जो अस्तित्वात आलेला आहे, या कायद्यानुसार या सरकारी कंपनीची स्थापना केली जाते. यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहूयात, तो म्हणजे अंतर्गत स्वायत्तता. म्हणजे काय आहे पाहूयात. सरकारी कंपन्या प्रशासकीय तसेच आर्थिक स्वायत्ततेचा लाभ मिळवितात. ते त्यांचे असणारे व्यवहार स्वतंत्रपणे सांभाळू शकतात. तसेच त्यांची दैनंदिन कामकाज, राजकीय हस्तक्षेप, मंत्र्यांचे नियंत्रण यापासून पूर्णपणे वेगळे असतात किंवा मुक्त असतात. म्हणजेच आपल्याला सांगता येतं विद्यार्थी मित्रांनो, की सरकारी कंपन्या ज्या असतात त्या पूर्णतः आणि अंशतः जशा सरकारच्या मालकीच्या असतात त्याप्रमाणेच या ठिकाणी या ज्या काही प्रशासकीय आर्थिक स्वायत्ततेचा जो काही लाभ आहे तो लाभ अशा असणाऱ्या कंपन्यांना प्राप्त होऊ शकतो किंवा मिळवता येऊ शकतो. म्हणून आपल्याला सांगता येतं की कोणत्या प्रकारचं राजकीय व्यक्ती किंवा राजकीय असणारा अधिकारी किंवा आपण त्याला म्हणूया मंत्री किंवा एखादा असणारा प्रमुख हा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आहे. म्हणून सांगता येतं आपल्याला की अशा असणारी जी काही कंपनी आहे सरकारी कंपनी, ही कंपनी या ठिकाणी पूर्णपणे राजकीयदृष्ट्या अलिप्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा पाहूयात, तो म्हणजे बदलातील सुलभता. विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळेला आपण पाहतो की अशा प्रकारचे असणारे संसदेची मंजुरी न घेता सरकारी कंपनीची काही उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे या ठिकाणी किंवा अधिकार घटनापत्रात दुरुस्ती यामध्ये आपल्याला बदलता येऊ शकतात. म्हणजेच लक्षात घेणं गरजेचं आहे की स्वतंत्ररित्या या ठिकाणी या कंपनीची वेगळी या ठिकाणी घटनापत्रकामधील असणारी जी काही दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करून त्या ठिकाणी आपल्याला नवीन संकल्पना विचारात घेता येऊ शकत असते. म्हणजेच आपल्याला सांगता येतं की संसदेमध्ये कोणत्या प्रकारची मंजुरी घेत न बसता प्रत्यक्ष या ठिकाणी कंपनी कायदा 2013 नुसार त्यामधील असणारे जे काही महत्त्वपूर्ण असणारे घटनापत्रकातील काही दुरुस्ती असतील त्या दुरुस्ती करून त्या ठिकाणी आपल्याला नवीन कार्य किंवा संस्थेचे असणारे जे काही कार्य आहे ते कार्यामध्ये बदल करून आणता येऊ शकतो. यानंतर आपल्याला चौथा मुद्दा आहे तो म्हणजे शिस्त. प्रत्येक कंपनी आहे त्या कंपनीमधील असणारा जो काही कायदा आहे त्या कायद्यानुसार कंपनीचं असणारं कामकाज होत असल्यामुळं या असणाऱ्या कंपनीमधील असणाऱ्या सर्व कर्मचारी असतील, व्यवस्थापन असतील किंवा कार्यकुशल असे असणारे व्यक्ती असतील, सर्व जे कार्य शिस्तशीर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपल्याला सांगता येतं की अशा असणाऱ्या या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यापासून ते कर्मचारी या ठिकाणी स्वतंत्रपणे आपलं कार्य करीत असताना सुद्धा किंवा प्रत्यक्ष या ठिकाणी विविध प्रकारचे असणारे अधिकारी असतील, व्यवस्थापकीय मंडळ असतील की जे दैनंदिन कामकाज पाहणार असतील, यांच्यामध्ये शिस्तीचं वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला उदाहरणसुद्धा सांगता येतं की हिंदुस्तान मशीन टूल्स अशा असणाऱ्या कंपनीमध्ये तुम्ही पाहिलं असेल किंवा यूट्यूबवरती या ठिकाणी अनेक प्रकारचे व्हिडिओसुद्धा अपलोड असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यांचं असणारं कामकाज हे शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी असलेले सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा पुढचा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन. पाहूयात. सरकारी कंपनीची स्वतःची कर्मचारीविषयक जे काही धोरणे असतात ती धोरणे असल्यामुळे सरकारी कंपनी व्यावसायिक व्यवस्थापकांची जी काही नेमणूक आहे ती नेमणूक करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घेणं गरजेचं आहे
की अशा प्रकारचे असणारे जे काही सरकारी कंपनी आहे, या सरकारी कंपनीला आपले असणारे जे काही व्यवस्थापकीय जे काही नोंदी असतात किंवा आपण त्याला म्हणतो की हिशोब तपासणीला काही जे काही तोंड द्यावं लागत असेल किंवा आपल्या असणाऱ्या जे काही कंपन्या आहेत त्या कर्मचाऱ्यांची असणारी नेमणूक असेल किंवा सरकारच्या मालकीच्या ठिकाणी जे काही कार्य करणारी काही कंपनी आहे, या सर्व विचार करत असताना लक्षात घेता येतं की कर्मचारी विषयक असणारी जी काही धोरणं आहे ती धोरणंसुद्धा अशा प्रकारच्या असणाऱ्या कार्यामध्ये राबवत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून सांगता येतं की अशा असणाऱ्या सरकारी कंपनीच्या समोर एक कार्य कोणतं आहे, तर व्यवस्थापक म्हणून नेमणूक करायची आहे. कंपनीच्या कार्यामध्ये महत्त्वपूर्ण असणारा जो काय भाग आपण पाहतो की जे व्यवस्थापन कार्यामध्ये दैनंदिन कामकाज पाहणारा जो घटक आहे, त्या घटकाचा समावेश या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो की जो कंपनीच्या व्यवस्थापन कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. यानंतर असणारा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक उत्तरदायित्व. आता या सार्वजनिक उत्तरदायित्वामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर सरकारी कंपनीच्या कामकाजासंबंधी संसदेत प्रश्न विचारता येत असल्यामुळं त्यांचे असणारे सामाजिक उत्तरदायित्व अधिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं की या असणाऱ्या सार्वजनिक कंपनीमध्ये जे काही व्यवस्थापकीय मंडळ असतात किंवा त्या व्यवस्थापकीय मंडळातील असणारे जे काही महत्त्वपूर्ण की बाबी असतात, त्या बाबीकडे या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं असतं. कारण संपूर्णपणे या ठिकाणी कामकाजावरती या ठिकाणी प्रश्न उत्तरं किंवा संसदेमध्ये प्रश्न उत्तरं विचारता येत असल्यामुळं अनेक वेळेला अशा असणाऱ्या सार्वजनिक कंपनीच्या कार्यावरती सार्वजनिक क्षेत्राचं किंवा आपण त्याला म्हणूया प्रशासकीय अधिकाऱ्यांसुद्धा लक्ष असलेलं आपल्याला दिसून येतं किंवा शासनासुद्धा लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक वेळेला आपण पाहतो की अनेक प्रकारच्या असणाऱ्या कंपन्या, या कंपन्यांचं असणारं उत्पादन आहे किंवा त्या कंपन्यांनी केलं जाणारं जे काही उत्पादित सेवा देण्याचं कार्य केलं जात असतं, या सर्व कार्यावरती शासनाचं किंवा आपण त्याला म्हणतो किंवा मंत्रालयामधील असणारे जे काही कामकाजासंदर्भात आहे, त्या कामकाजासंदर्भात प्रश्न उत्तरं या ठिकाणी विचारता येत असल्यामुळं अशा असणाऱ्या कंपन्यांना सामाजिक बांधिलकी जोपासून या ठिकाणी आपलं कार्य करावं लागत असलेलं दिसून येतं. कारण का की व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून जे काही कामकाज असणार आहे ते कामकाज कशा पद्धतीत चाललेलं आहे किंवा त्याच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचं उत्पादन केलं जात आहे किंवा त्याचा असणारा उत्पादनावरील असणारे जे काही रास्त किमतीमध्ये वस्तू व सेवा असतील किंवा सेवांचा काही पुरवठा असेल, तो पुरवठा बाजारपेठेवरती या ठिकाणी त्याचा काय परिणाम होतो आहे, या सर्व बाबी या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. आणि हे घेत असताना अशा असणाऱ्या सरकारी कंपन्या आहेत, त्या कंपन्या माफक आणि योग्य किमतीमध्ये वस्तू व सेवा काय पुरवठा करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा असणाऱ्या या सरकारी कंपन्या खाजगी क्षेत्राशी किंवा खाजगी संस्थांशी सुद्धा स्पर्धा करून बाजारपेठेवरती नियंत्रण ठेवू शकत असतात. कारण का, तर अशा प्रकारच्या असणाऱ्या संसदेमध्ये संबंधित असणाऱ्या कंपनीच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्नोत्तर या ठिकाणी विचारले जात असल्यामुळं अनेक वेळेला अशा असणाऱ्या प्रश्नोत्तराला सामोरं जावं लागत असल्यामुळं आणि सामाजिक असणारे जे काही उत्तरदायित्व आहे किंवा बांधिलकी आहे, ती बांधिलकी जोपासावं लागत असल्यामुळं अशा अनेक प्रकारच्या जे काही समस्या असणार आहेत त्या या ठिकाणी सोडवण्याचं कामसुद्धा केलं जात असतं. यानंतर आपण पुढील तासाला पाहणार आहोत सरकारी कंपनीचे दोष. सरकारी कंपनीचे दोष आपण पुढील तासाला पाहूयात. तत्पूर्वी या ठिकाणी धन्यवाद.